किती किलो कमी केलं आणि कशामुळे शक्य झालं? नाही, अतिशय आनंद वाटतोय. सर्वांचं मार्गदर्शन तुमचं मिळतंय. कधी-कधी काय होतं आपण डेली वर्कमध्ये आपलं हेल्थ कॉन्शियस इतकं राहत नाही. पण सकाळी जेव्हा जाग येते तेव्हा पहिलं आपल्या कॉलची आठवण येते. माझं 3 किलो वेट मी विदिन 21 डेज मी लॉस केलं वॉव! आणि मला फार म्हणजे रिलॅक्सेशन वाटतं, की मी पहिलेच सांगितलं, की जी बॉडीमध्ये टणकपणा असतो, रिजिडिटी असते, ती आपल्या लक्षात येत नाही. म्हणजे बाहेरून जरी आपण स्वस्त दिसत असलो, तरी आतमध्ये काय चेंजेस आहेत प्रत्येकाच्या लक्षात येत नाही. आणि येस. हे जे वर्कआउट आहे, हे वर्कआउट तुमचं इंडिकेटर आहे. जसं गाडीला आपलं इंडिकेटर असतं. तर तुम्हाला येस. इंडिकेशन की स्पेसिफिक स्टेप करताना ज्यावेळेस तुमच्या बॉडीमध्ये कुठे पेन्स होत असेल, कुठे क्रॅम्प्स येत असतील, तर त्या ऑर्गनवर, त्या मसलवर, त्या भागावर आपण काम केलं पाहिजे. तिथे काय इंजुरी आहे का? किंवा काय आहे ते शरीरच तुम्हाला इंडिकेट करत असतं. त्यासाठी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. आपल्या ज्या स्टेप आहे, त्या संपूर्ण व्यायाम जसं तुम्ही संपूर्ण आहार आपण प्रोव्हाईड करतो आफ्टर एक्सरसाइज. तर ही जी एक्सरसाइज आहे, ही संपूर्ण व्यायाम आणि ज्यावेळेस तुम्ही हा सर्व एक्सरसाइज करून भागता, त्याचा अर्थ असा होतो, की आपल्याला जशी गाडीला पेट्रोलची गरज आहे, तशी प्रत्येक सेलमध्ये, प्रत्येक टिश्यूमध्ये प्रोटीन्स आहे आपल्या बॉडीमध्ये. तर ते लॉस होतं. आपल्या बॉडीमध्ये एक लक्षात ठेवा, की प्रोटीन हे कधीच स्टोअर केलं जात नाही. आलं का लक्षात? की डेली आपल्याला एनर्जीसाठी प्रोटीनची गरज आहे. येस. आणि मार्क सरांनी जे हर्बलाइफचा फॉर्म्युला डिझाइन केलेला आहे, तो ह्याच हिशोबाने केलेला आहे, की तुम्ही जेव्हा डेली वर्क करता, तुमचं प्रोटीन्स लॉस होतं, आपल्याला लक्षात येत नाही आणि विनाकारण आपल्याला थकवा, विनाकारण आपल्याला हेडेक आणि हे जे काही गोष्टी, काही डिसीजला आपण प्रोन होतो, म्हणजे ते आजार आपल्याला नंतर बळावतात. ते होऊ नये यासाठी त्यांनी तो डिझाइन केलेला फॉर्म्युला आहे. मला वाटतं, की आफ्टर एक्सरसाइज जर तुम्ही शेक घेतला, तर तुमचं जी फुलफिल होईल, जसं गाडीमध्ये आपण पेट्रोल टाकतो, त्या पद्धतीने जर तुम्ही हा शेक घेतला 30 मिनिटच्या आत किंवा काही लोक बिफोर एक्सरसाइज सुद्धा घेऊ शकतात. तर मला वाटतं, की आपल्या बॉडीमध्ये जे काही हिलिंग पण म्हणतो प्रोसिजर, त्याला मराठीमध्ये काय ते जॉइंट्स म्हणतात आपलं रिजॉइंट्स जे असतात किंवा हिलिंग प्रोसिजर जी आहे, ती हिलिंग प्रोसिजर ही सुकर होते आणि शरीराला त्रास होत नाही. लावला का कस्तुरीला फोन? आणि फक्त तुम्ही व्यायामच करत राहिला तर तुमची फॅट बाकी लॉस होईल. कस्तुरीला फोन पण लावला? मसल जे आहे ते मसल बाकी तुमचे डेव्हलप होणार नाही. हा. आणि मसल डेव्हलप जर झाले नाही, तर ते टेढे-मेढे होईल, टेंडनायटिस वगैरे असा आजार तुम्हाला लागतील. अनेक लोक विचारतात, की आम्ही हेवी एक्सरसाइज करतो, पण मग आमच्या एवढं डोकं नाही. गुडघ्यामध्ये पेन्स होते, आमच्या अँकल जॉइंट्समध्ये पेन होते, आमच्या कमरेला पेन्स होते.